नमस्कार मित्र, मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. ह्याच्यावर थोडा सकिंग पेस्ट आहे, परंतु आता मधमाशा आहेत, परागीभवन चालू आहे. त्यासाठी मग आता केमिकल सोडून आता बायोलॉजिकलकडे आता आजपासून वळलेलो आहे. आता बायोलॉजिकलमध्ये कीटकनाशक कव्हर घेतलेलं आहे. कव्हर घेतलेला आहे 1 लिटर प्रति ब्लोर, तसं पाऊण 2 ml पर्यंत घेता येतं. त्याच्यासोबत बुरशीनाशक घेतलेलं आहे रिवर्स, आणि स्टिकर घेतलेलं आहे न्यूट्रा स्प्रेड. हे न्यूट्रा स्प्रेड कसं आहे, स्टिकिंग, स्प्रेडिंग आणि pH कंट्रोलर तिन्ही पण आहे. सकाळी सेशनला फवारणी चालू केली आहे का तर कवर हे उन्हात मारायला पाहिजे. उन्हात मारला नाही तर मग त्याचं इफेक्टिव्ह आहे. काही बायोलॉजिकल थंड हवेत आणि काही बायोलॉजिकल उष्ण हवेत, असं त्याचं आहे. समजा प्रत्येक औषधाचं कॅरेक्टर हे वेगळं आहे त्या हिशोबानं. मग आता याच्यात पेट्या ठेवलेल्या आहेत, त्याच्या पेट्या झाकून ठेवलेल्या आहेत, त्याचे तोंड बंद केलेले आहेत. म्हणजे पेटी तशी 11 वाजेपर्यंत हे होत नाही, पण 11पर्यंत हे उरकून घ्यायची फवारणी उरकली मग 2-3 तासानंतर पेट्याचे तोंड मोकळे करायचे, पाणी फ्रेश ठेवून द्यायचं. म्हणजे त्याचा याचा काही संबंध येणार नाही. त्या हिशोबाने सकाळी रात्री नियोजन केलं आणि आता फवारणी चालू केली आहे. नमस्कार.